आज औंध शेजारील खबाळवाडी या गावामध्ये आधार कार्डबाबत एक वेगळा प्रकार उघडकीस आला। त्यामध्ये एकच आधार कार्ड नंबरच्या 2 व्यक्ती आढळल्या असून त्या दरम्यान शहानिशा करण्यासाठी विचारणा केली असता या दरम्यान हा आधार कार्डविषयी जो गोंधळ निर्माण झालेला होता त्याच दरम्यान त्यांना आलेल्या अडचणींनाही सामोरे जावे लागले आहे। खबाळवाडी येथील श्री विशाल महादेव भोसले व श्री एकनाथ बाळू जाधव ह्या 2 व्यक्ती वेगवेगळ्या आहेत, मात्र त्यांचे आधार कार्ड नंबर एकच असल्या कारणाने त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा अन्य कुठल्याही ऑफिसमध्ये कुठलीही चुकी नसताना त्या चुकीला सामोरे जावे लागत आहे। त्यांनी आधार कार्ड विभागाला विचारणा केली असता आधार कार्ड विभागामार्फत टोलवाटोलवीची उत्तरे करण्यात येत आहेत। तसेच श्री विशाल महादेव भोसले हे भरती प्रक्रियेमध्ये असल्या कारणाने निव्वळ आधार कार्ड अपडेटच्या चुकीच्या पद्धतीचे असल्या कारणाने त्यांना त्या भरती प्रक्रियेसही मुकावे लागले आहे। ही अशीच जर परिस्थिती राहिली तर आधार कार्ड विभागामार्फत होणाऱ्या चुकीच्या डेटिंगमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे व तो त्रास आधार कार्ड विभागाने दुरुस्त करून द्यावा आणि जर नाही दिला तर खबाळवाडी ग्रामस्थ या विषयावर तीव्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे। तत्काळ आधार कार्ड अपडेट करून ज्या चुका झालेल्या आहेत त्यांना त्वरित दुरुस्त करून द्यावे अशी विनंती खबाळवाडी ग्रामस्थांनी केली आहे। आज औंध या लोकेशनला आज आपण आलो। इथे एक वेगळं प्रकरण आज मला बघायला मिळालंय की एकाच आधार कार्ड नंबरचे 2 व्यक्ती इथं दिसलेले। त्यांचं प्रॉब्लेम असा आहे की आधार कार्ड स्टेशनला जाऊन कुणी त्यांची दखल घेत नाही किंवा काय नाही। नक्की हा विषय काय आहे तो आपण सगळं सविस्तर असं जाणून घेऊ। काय नक्की तुमचा विषय आहे की एका नंबरची तुम्ही 2 जण आहात, एकच आधार कार्ड आहे, एकाच आधार कार्डचा नंबर तुमच्या दोघांच्याकडे पण आहे, पण आज हे सगळं तुम्हाला कुठल्या ऑफिसला गेल्यावर काही तुमचं काही साध्य झालेलंच नाही का? विषय नाही झालेलं म्हणजे आजपर्यंत कुणीच दखल घेतलेली नाही तुमचं? हे साधारण किती वर्षापासून चाललंय? ते 7 वर्ष झाले। 7 वर्षापासून कुणीही तुमची दखल घेतली नाही? लोकलला सर्व ठिकाणी ट्राय केलं, मेन ऑफिसला पाठवलं त्यांनी, मेन ऑफिसला पण बऱ्याच वेळा जाऊन झालं, आपल्या कलेक्टर ऑफिसला पाठवलं, तिथून पण काय झालं नाही। आता आम्ही काय करायचं? काय नाही, पण नक्की तुम्ही आधार कार्डचे जे मेन ऑफिस आहे मुंबईला तिथं गेल्यानंतर तुमचं काय झालं? ते होईल अपडेट 1 महिन्याने चेक करा वगैरे असं बोलायचे, आम्ही केलं तर नसायचं, परत जायचो आम्ही, परत ते तसंच ती प्रोसेस चालतच राहील। हा नक्की गोंधळ तुमच्या कॅम्पमध्ये झाला का? ते मान्य पण करतायत, त्यांच्याकडून बाय मिस्टेक एकच नंबर आलाय 2 व्यक्तीला, पण ते आम्हाला सॉल्व्ह करून द्यायला पाहिजे ना त्यांनी। बरोबर आहे। तुमच्या होत नाही, आधार कार्ड तुमचे दाखवा जरा बघू। मेन प्रूफ केलंय ना। मग याबाबत कुणीच दखल घेतली नाही का तुमच्या दोघांची? आता तुम्ही काय करणार आहे मग? काय सांगितले आधार कार्ड जे इथं ह्याच्यामधले आहेत तर त्यांनी काय सांगितलं? मेन ऑफिसला होईल, इथे काय होणार नाही लोकलला, आणि मेन ऑफिसमध्ये पण बऱ्याच वेळा ट्राय करून झाला तरी काय होत नाही। होय, अपडेट करून कंप्लेंट दिली तर ते बोलतात ते पोलीस स्टेशनच्या अंडर खाली येणार नाही, काय ते तुम्हाला मेन ऑफिसला आधार कार्डच्या याच्यावरती करायला लागेल, पण तिकडून पण काय होत नाही। आणि आधार कार्ड असा प्रूफ केलाय की मेन, ज्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही। मला समजलं तुम्ही भरती पण करत होता त्यावेळेस काय? आणि मी भरती जर चाललेलं माझं, ते भरतीला पण असं आधार कार्ड वगैरे माझं हे नव्हतं, त्यामुळे म्हणजे कुठेच काहीच काम होत नाही, बँकेत वगैरे कसलीच काम होत नाहीत आपली। तुम्हाला पण तोच प्रॉब्लेम आला असेल, तुम्ही ड्रायव्हिंग क्षेत्रात आहे। ड्रायव्हिंग क्षेत्रात आता मला ते एसटीत जायचं तर बॅच निघत नाही माझं, आधार कार्ड नंबर सेम असल्यामुळे। आता त्याच्यावर पर्याय तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही काही कुठेही झालेलं नाही? एवढं सांगितलं तेवढं आम्ही केलं, अजून तरी ते वरून नाही होत। अच्छा अच्छा अच्छा। मुलाचे वडील आहात त्या की ते तुमच्या मुलांच्या बाबतीत हा विषय झालेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय नक्की विषय? माझी प्रतिक्रिया म्हणजे मी त्याला जवळजवळ 7 वर्ष झालं तो ह्याला आर्मीच्या भरतीसाठी गेलेला, अकॅडमीला होता, पण याच्यामुळं याचं आधार कार्ड नसल्यामुळे याला बरंच नुकसान झालेलं आहे। आणि याचं बँकेत कुठलं काम होत नाही, त्याला कुठल्या सुविधा कुठली शासनाची घ्यायची म्हटलं तर किंवा कुठल्याच प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हे दिलेलं असल्यामुळं तर त्याचं जर नाही झालं तर काय त्याच्यावर पर्याय शासनानं सुचवावा। जर तुम्ही दखल घेत नसाल किंवा जर आम्हाला चांगलं सजेशन किंवा आमचा सॉल्व्ह करून देत नसाल तर आम्ही काहीतरी ठोस भूमिका घेऊ गाव स्वरूपी, की याच्यावर शासनाने लक्ष द्यावं। आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, आणि आधार कार्ड सेंटरला पूर्ण असं काहीतरी त्याच्यावर आम्हाला मार्ग दाखवावा देईल, हीच विनंती, बाकी काय। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।